सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला मग मित्रांनो, पाहूया झटपट असे केळ्याचं शिखरण कसं बनवायचं ते. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दही, साखर आणि मस्तपैकी पिकलेली केळी. पहा, मी केळी कापून घेतली आहे आणि चाकूच्या सहाय्याने त्याला अजून बारीक करत आहे. केळी ही इतकी बारीक पाहिजे की आपण त्याला जेव्हा चावू तर त्याचे एकदम मोठे तुकडे पण नाही पाहिजे आणि एकदम बारीक केले तर त्याचा लगदा पण नाही झाला पाहिजे. तर व्यवस्थित मीडियम साईजची आपण केळी कापून घेऊया. आता त्यात आपण घालणार आहोत साखर. साखर घातल्यानंतर आपण त्यात टाकूया दही. साखर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर दही हे अजिबात आंबट नसेल तर साखर घालण्याची काही गरज नाही आहे. आता आपण सगळे जिन्नस एकत्र करूया आणि जर आपल्याला वाटलं की शिखरणामध्ये अजून दह्याची गरज आहे तर तुम्ही त्याप्रमाणे थोडं थोडं दही ॲड करू शकता. आपण थोडं थोडं करून दही घालून मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी आपण कन्सिस्टन्सी करूया. पहा, आपल्याला नाही जास्त घट्ट आणि नाही जास्त पातळ हवं आहे. आपण आईस्क्रीम कसं चमच्याने खाऊ शकतो त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला शिखरण तयार करायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा दुधात सुद्धा बनवू शकता किंवा दूध आणि दही दोन्ही गोष्टी वापरून सुद्धा बनवू शकता. आता आपले सगळे जिन्नस मिक्स झालेले आहेत. आता आपण हे शिखरण 1 तास फ्रीजमध्ये ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे शिखरण मस्तपैकी थंडगार होईल आणि आपण त्याचा छानपैकी आस्वाद सुद्धा घेऊ शकतो. पहा, आपल्या केळ्याचं शिखरण तयार आहे. नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसं झालं आहे ते.